आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो वारसा दिलेला आहे की झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, आणि मग ती झाडे जगवण्यासाठी बारामती नगर परिषदेचे हे कर्मचारी अगदी रात्रीच्या वेळी इतर वाहनांना अडचण होऊ नये यासाठी दादांच्या जो संदेश दिलेला आहे, जे अविरतपणे ही नगरपालिकेचे कर्मचारी करत असतात, हे आपण प्रत्यक्ष कृतीशील काम बघतो. जाता जाता एक सुंदर व्हिडिओ रसिक मायबापांच्या निदर्शनास आणून द्यावा, जेणेकरून काम करायचं म्हटलं की हे काम तुम्ही कुठेही करू शकता, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये, परिसरामध्ये करू शकता. त्यासाठी मात्र दूरदृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि ही दूरदृष्टी आपल्या सर्वांचे लाडके नेते, लाडके नेतृत्व अजितदादा पवार यांच्याकडे होती. त्याच्यामुळेचे विजन अहोरात्र चालू आहे. दादांना जाऊन अजून 8ही दिवस झाले नाहीत, तर ही बारामती पुन्हा तेवढ्याच गतीने दादांचा वारसा पुढे चालवत आहे. निश्चितच असं आपण चौफेर बघू शकता की या ठिकाणी वनराई किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, झाडे वृक्षवल्ली मोठ्या प्रमाणात आहे, आणि झाडे जगली पाहिजेत, वाचली पाहिजे, निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे या हेतूने हे बारामती नगरपालिकेचे कर्मचारी रात्रीचा दिवस करतायत. आणि आपण बघू शकतो की सुंदर या ठिकाणी काम चालू आहे. हिरवळ, वनराई जपण्याचं काम चालू आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती, गावचे सदस्य असो, ग्रामपंचायत सरपंच असो, ग्रामसेवक असो, गावातले सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांनी आपल्यासुद्धा गावामध्ये, ग्रामपंचायतच्या हद्दामध्ये नगरपालिकेचे नगरसेवक असतील, कर्मचारी असतील, यांनी सुद्धा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, यांनी सुद्धा वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे ही तुकाराम महाराजांची आपल्याला जी पर्वणी लाभलेली आहे, एक संदेश लाभलेला आहे, त्याचे अनुकरण अजितदादांनी केलं आयुष्यभर. त्याच्यामुळेच बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनराई आहे, हिरवळ आहे, आणि हा संदेश एवढ्यासाठीच आहे की झाडे लावा, झाडे जगवा. दादांच्या जाण्यानंतर सुद्धा हा संदेश काय अविरत चालू आहे. या ठिकाणी झाडांच्या माध्यमातून, रस्त्यांच्या माध्यमातून, स्वच्छतेच्या माध्यमातून दादा आजही जिवंत आहेत, असं बारामतीकर यांच्यासह महाराष्ट्राला हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं.